शिकार करण्यास बंदी होती. पक्षी निरीक्षक व जंगल भ्रमण करणाऱ्यांना एक आदर्श ठिकाण म्हणजे फणसाड वनक्षेत्र. महाराष्ट्रातील अरबी समुद्रालगत फणसाड एकमेव अभयारण्य आहे. विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यात बिबट्या, वाघ, तरस, कोल्हा, सांबर, भेकर, रानडुक्कर, चंगूर, पिसोरी, ससे, साळींदर व दुर्मिळ शेकरूही आढळतात. प्राणी तज्ज्ञांच्या मते समुद्रसपाटीजवळच्या जंगलात केवळ फणसाडमध्येच शेकरू आढळला आहे. शेकडो प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, रानटी वनस्पती, औषधी झाडे, सरपटणारे विविध प्राणी याने अभयारण्य परिपूर्ण आहे. अभयारण्यात पर्यटकांसाठी राहण्याची सोय उपलब्ध आहे. सहलीकरिता तंबूची व्यवस्था आहे. माहिती केंद्र व प्रदर्शन केंद्र सुद्धा आहे. नांदगावचा सिद्धिविनायक. समस्त श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान म्हणजे नांदगावचे सिद्धिविनायक मंदिर. 16व्या शतकातील प्रसिद्ध पंचांगकर्ते गणेश दैवेज्ञ यांच्या घराण्याचे सिद्धिविनायक आराध्य दैवत. अष्टविनायकाची फलश्रुती या गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होते अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येथे माघी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. येथील यात्रेचे मोठे आकर्षण असते. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला असंख्य भक्त सिद्धिविनायक दर्शनास आवर्जून येतात. कोर्लई किल्ला. रेवदंडा खाडीच्या तोंडाजवळ साळाव पुलाजवळ ऐतिहासिक कोर्लई किल्ला आहे. सन 1521 मध्ये दिएगो लोपेज दे सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकाऱ्यानं हा किल्ला बांधला असल्याचं नमूद आहे. लहानशी तटबंदी व कूस उभारलेला हा किल्ला बरीच वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार समुद्राच्या बाजूस आहे. या ठिकाणी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही असा इशारा दगडावर कोरलेला दिसतो. किल्ल्यास 7 दरवाजे आहे. आत मोडकळीस आलेला चर्च आहे. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी डोंगराजवळ समुद्रास खेटून जुने दीपगृह आहे. अत्यंत प्रेक्षणीय वातावरणातील या किल्ल्यावरून साळाव खाडीपूल सुंदर दिसतो. जंजिरा संस्थांच्या विलिनीकरणानंतर 1952 साली नगर परिषदेच्या पहिल्या जाहीर निवडणुका झाल्या. ॲडव्होकेट विनायक भिडे हे नगर परिषदेचे लोकनियुक्त पहिले अध्यक्ष होते. उपाध्यक्ष होत्या सुधाताई भास्करराव दिघे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा डिसेंबर 1960 साली नगर परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आपल्या वकिली पेशाच्या निमित्तानं अनेकदा मुरुड शहरात येत असत. मुरुड शहर प्राकृतिकदृष्ट्या निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असल्याने पर्यटक पूर्वीपासून शहरात येतात. परंतु 1986 साली गोवा राज्यात झालेल्या दंगली व त्याच काळात साळाव खाडीवर निर्माण झालेला पूल यामुळे अलिबागपर्यंत येणारे पर्यटक मुरुडकडे आकर्षित झाले. 2002 सालच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून मंगेश मधुकर दांडेकर यांची जनतेने निवड केली. पर्यटनातून शहराचा विकास ही संकल्पना त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यातून नमूद केली होती. त्याप्रमाणे अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी मुरुड शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यास जोमानं सुरुवात केली. तसं पाहिलं तर मुरुड नगरपालिकेला गेल्या वर्षी जे आम्ही सत्तेत आलो त्यावेळेला आम्ही ठेवलं होतं की मुरुड शहर किंवा मुरुडचा आजूबाजूचा परिसर हा पर्यटन केंद्र म्हणून सरकारने घोषित करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्नाला लागलो आणि शासनाकडनं आम्हाला गेल्या वर्षी 73 लाख रुपये निधी मिळाला. वैधानिक विकास महाचे अध्यक्ष उल्हासदार पवार यांनी पण जवळजवळ 44 लाख रुपये दिले आणि यातनं आमचे सुधारणेकरणाची वाटचाल चालू आहे. पण शासनाने आणखीन जे पर्यटक इथं वर्षाला येतात किंवा महिन्यातनं येतात ते जर आपण पाहिले तर त्यांच्या गरजा पुरवणे आम्हाला अशक्य होतं आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी शासनाने द्यायला पाहिजे असं आमचं सर्व काउन्सिलचं मत आहे. आम्ही आता इथे इन्फॉर्मेशन सेंटर, माहिती केंद्र, बोटिंग क्लब, 3 गार्डन्स आहेत इथे, सिद्धिबाग, विश्रामबाग, सुलभ शौचालय, त्यामध्ये पर्यटकांना म्हणजे स्नानगृह वगैरे सर्व बांधणार आहोत. मी त्यासाठी खास विशेष मोहीम संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चालू आहे. त्यामध्ये विशेष मोहीम समुद्रकिनारी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण जर जाऊन तिथे पाहिलं तर पूर्ण अगदी क्लीन आपलं समुद्र किनारा दिसू शकेल. आणि त्या विशेष सांगायचं म्हणजे इथले काही समाजी लोक
समुद्र शौचालय बसायचे ते 100% आम्ही बंद केलेलं आहे. ओव्हरले डॅम म्हणून आम्ही नगरपालिकेने सुचवलेलं आहे आणि ते जर हे झालं तर पाण्याचा जो मुख्य प्रश्न आहे तो पण सुटणार त्यातनं. आणि विशेष म्हणजे त्याची रचना भुशी डॅम जे आहे लोणावळ्याचं त्या पद्धतीने व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्याचं प्राथमिक खर्च नगरपालिका करते आहे आता. आणि बाकीचे जो फंड्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटने आम्हाला द्यावे असंही आम्ही काही दिवसातच त्यांच्याकडे विनंती करणार आहोत. आणि त्यातून बोटिंग क्लब, वॉटर पार्क हे सर्व जर झालं तर पर्यटक निश्चित आकर्षित होतील असा मला विश्वास आहे. पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गरजा ओळखून नगर परिषदेने या ठिकाणी बगीचा, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, स्नानगृह, बोटिंग क्लब आदी सुविधा देण्याची योजना तयार केली आहे. शिवाय 2.5 किलोमीटर लांबीच्या समुद्रावर रात्रीही पर्यटकांना फिरता यावं यासाठी विद्युत पुरवठा केला आहे. हे शहर व समुद्रकिनारा स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषद अतिशय मेहनत घेत आहे. पर्यटकांना येथे आल्यानंतर विविध प्रकारची ताजी मासळी उपलब्ध होत असते. तसंच राहण्यासाठी या शहरात अनेक चांगली चविष्ट भोजन देणारी व सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारी हॉटेल्स उपलब्ध आहेत. मराठमोळे पदार्थ व ताज्या मासळीचे चविष्ट भोजन देणारे व सर्वसामान्यांना परवडणारे स्वयंसिद्ध हॉटेल पर्यटक विसरू शकणार नाहीत. पर्यटन केंद्र म्हणून झपाट्याने सुधारणा होत आहे. आम्ही साधारणपणे 72 सालापासून या व्यवसायात आहोत. सुरुवातीला इथे सिनेमाच्या शूटिंग्स वगैरे चालायचे आणि त्यांना आम्ही जेवण वगैरे पुरवठा करत असो. त्यानंतर ह्याच्यातूनच माझे वडील मनोहर बळाराम तवसळकर यांना हॉटेलची संकल्पना सुचली आणि त्यांनी हॉटेल्स व्यवसाय म्हणून स्थापना केली. आणि याचा एवढा झपाट्याने विस्तार झाला की आता इथे जे बरेचसे टुरिस्ट आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. त्यावेळेला एक MTDCचं हॉटेल होतं आणि त्यानंतर हॉटेल स्वयंसिद्ध हे हॉटेलच आमचं होतं. आणि चांगल्या झपाट्याने या मुरुड शहराचा विकास होत आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला विकास चालू आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी तुम्ही अधिकाधिक काय सुविधा दिल्यात माहिती? येणाऱ्या पर्यटकांसाठी चांगल्या प्रकारचं जेवण. आता आमच्याकडे घरगुती पद्धतीचं जेवण जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे. आता आपल्याला कल्पना आहेच की सिनेकलावंत नाना पाटेकर हे सुद्धा आले का आपल्या हॉटेल स्वयंसिद्धमध्येच जेवायला येतात. आणि इथली कोकणी पद्धतीचं जेवण फिश वगैरे प्रसिद्ध आहे. त्यानंतर आलेल्या पर्यटकांना इथे राहण्यासाठी किंवा इथे त्यांचं मन रमावं यासाठी तुम्ही काय सोयी दिलेल्या आहेत त्यांना? यासाठी आपण मन रमण्यासाठी म्हणून हे जे आपण हा जो परिसर डेव्हलप केलेला आहे की जेणेकरून त्यांना इथे राहिल्यानंतर अगदी घरगुती वातावरणामध्ये राहिल्यासारखं वाटतं. बोटिंग हाऊस हां. त्यानंतर हे पाठीमागे आपण बघितलंच आहे बोट हाऊस आपण बनवलेलं आहे. एक कपलसाठी ते अतिशय चांगल्या प्रकारचं बोट हाऊस आम्ही बनवलेलं आहे. इथे हा कोकण किनारपट्टा असल्यामुळे इथे माडीचं व्यवसाय हा आमचा म्हणजे समाजाचाच व्यवसाय आहे. आणि लोक इथे माडीचा स्वाद घेतात. लोकांना असं वाटत नाही, पर्यटकांना असं वाटत नाही की आपण वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे आलो आहे. तसं गावात म्हणजे आपल्या गावातच असल्यासारखं त्यांना वाटतं. आणि पर्यटकांच्या